तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील बोरी इचोड गावात घरगुती वादातून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मृत महिलेचे नाव वैजयंतीमाला श्रीनिवास एलके असे असून आरोपी पतीचे नाव श्रीनिवास एलके असे आहे। दोघे पती पत्नी सकाळी शेतात तुरी काढण्यासाठी गेले होते। याच दरम्यान त्यांच्या कौटुंबिक कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला। वाद तीव्र झाल्यानंतर संतापाच्या भरात श्रीनिवास याने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले। गंभीर जखमी झालेल्या वैजयंतीमाला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटना घडल्यानंतर आरोपीने पत्नीचा मृतदेह शेतातील तुरीच्या गंजीत लपवून ठेवला आणि घटनास्थळावरून पसार झाला। काही वेळानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली। ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। दरम्यान पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। त्यानंतर पोलिसांनी आरोपी श्रीनिवास एलके याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं। या प्रकरणी आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ।